नमस्कार मित्रांनो, मी पूजा. स्वप्नांच्या पाठी या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक आजोबाची गोष्ट सांगणार आहे. कधीकधी आपल्याला आयुष्यातील सर्वात मोठा बदल एखाद्या छोट्याशा कृतीमुळे घडतो. आपण केलेली एक छोटीशी मदत, एक प्रेमळ शब्द किंवा एक छोटासा दिवा कोणाचं संपूर्ण आयुष्य उजळू शकतो. आज मी तुम्हाला अशीच एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे. ही कथा आपल्याला शिकवते की माणूस किती मोठा आहे हे त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या चांगल्या कर्माने ठरतं. तर शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेचा संदेश तुमच्या मनाला नक्की स्पर्श करून जाईल. चला तर मग सुरू करूया आजची सुंदर कथा. एका छोट्याशा गावात एक वृद्ध माणूस राहत होता. त्याचे नाव होतं गणपत काका. गावात वीज वारंवार जायची. प्रत्येक संध्याकाळी काका आपल्या घरासमोर एक छोटासा तेलाचा दिवा लावत असत. एका दिवशी एका मुलाने विचारलं, काका, हा एक छोटासा दिवा लावून काय उपयोग? एवढ्या अंधारात याचा प्रकाश कितीचा पडणार? काका हसले आणि म्हणाले, बाळा, हा दिवा संपूर्ण गाव उजळत नाही, पण जो माणूस या रस्त्याने जाईल त्याला अंधारात ठेच लागणार नाही. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. रात्री गावात एक गर्भवती महिला अचानक आजारी पडली. तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी लोक धावत होते. रस्त्यावर सर्वत्र अंधार होता, पण गणपत काकाचा तो छोटासा दिवा अजूनही पेटलेला होता. त्या दिव्याच्या प्रकाशामुळे लोकांना रस्ता दिसला आणि वेळेत त्या महिलेला दवाखान्यात पोहोचवता आलं. तिचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचला. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव काकाकडे आलं. कालपर्यंत ज्यांना तो दिवा निरर्थक वाटत होता त्यांनाच आज त्या दिव्याचं महत्त्व समजलं होतं. गणपत काका शांतपणे म्हणाले, मोठं होण्यासाठी सूर्य व्हायची गरज नसते. कधी कधी एखादा छोटासा दिवाही एखाद्याचं आयुष्य उजळू शकतो. कथेचा संदेश: आपण केलेली छोटीशी मदत, एक प्रेमळ शब्द किंवा एक चांगलं काम कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे चांगुलपणा कधीही सोडू नका. मित्रांनो, या कथेने आपल्याला एक सुंदर संदेश दिला. मोठं होण्यासाठी नेहमी मोठी कामे करावी लागतात असं नाही. एखादा छोटासा दिवा जसा अंधारात वाट दाखवतो, तशी आपली एक छोटीशी मदत, एक प्रेमळ शब्द किंवा एक चांगलं कर्म कोणाचं तरी आयुष्य उजळू शकते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि तिचा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एक नव्या आणि सुंदर कथेसह. तोपर्यंत आनंदी राहा, चांगली कर्म करत राहा आणि इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवत राहा.